उन्हाळा म्हटलं की थंडगार सरबत प्यायला कोणाला आवडत नाही. त्याचबरोबर जर सरबताचं प्रीमिक्स बनवून ठेवलं तर सरबत बनवताना अगदी पटकन सरबत बनवून तयार होतो. तर आज आपण अशाच प्रकारचं सरबताचं प्रीमिक्स कसं बनवायचं आज आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी मी इथे साधारणतः 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. अगदी 10 ते 12 बदाम घेतलेले आहेत. 7 ते 8 वेलच्या घेतलेल्या आहेत. अर्धा कप मिल्क पावडर आणि 1 कप कस्टर्ड पावडर घेतलेली आहे व्हॅनिला फ्लेवरची आणि व्यवस्थित असे ते बारीक वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जे प्रकारचे ड्रायफ्रूट्स हवे असतील ना ते तुम्ही ॲड करू शकता. तर इथे मी काही बदामाचे तुकडे ॲड केलेले आहेत. हे सरबताचं प्रीमिक्स आहे, तुम्ही अगदी 6 महिने स्टोअर करून ठेवू शकता. त्याच्या प्रीमिक्सपासून आपण सरबत कसं बनवायचं ते आता आपण पाहूयात. तर इथे मी अर्धा लिटर दूध उकळून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी साधारणतः 2 ते 3 चमचे प्रीमिक्स टाकलेले आहेत. व्यवस्थित आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनिटे शिजू झाल्यानंतर थंड करायचं आणि त्यानंतर मी त्याचबरोबर 2 चमचे सब्जा टाकलेलं आहे. गुलाबाचे काही पाने टाकलेले आहेत आणि इथे आपला थंडगार सरबत बनवून तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.